नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी पाहणार आहोत पनीर मटर पुलाव. खायला एकदम छान आणि करायला एकदम सोपा. तुमच्याकडे जर अचानक पाहुणे आले असतील त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. झटपट होतो आणि छान लागतो मस्त. बघू शकता खूप छान झालेला आहे. चला तर मग पाहूया आपण. मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे. मी 1 वाटी घेतलेला आहे. तांदूळ घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 पाण्याने. भिजू घालायचा आहे. बाकीची तयारी करून घेऊया. पनीर घेतलेलं आहे मी इथे पावशेर पनीर घेतलेलं आहे. पण पूर्ण नाही टाकत, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. छोट्या छोट्या स्लाइस करायचे आहेत कट. आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता एका पॅनमध्ये तूप टाकायचे आहे. 1 ते 3 चमचे मी ते टाकलेले आहे. आता पनीर घालूया. कमी गॅसवर पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. जास्त फ्राय करायचे नाही. पनीर आपले छान झालेले आहे. आपण काजूचे काप घातलेले आहे. आवडीनुसार घालायचे आहे. ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे पनीरला. झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये तूप घालायचे आहे. 2 ते 3 चमचे तूप आणि बटर दोन्ही मिक्स करायचं आहे फोडणीसाठी. तूप आणि बटर गरम झाले की त्यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदा मी येथे उभे कापून घेतलेला आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लाल झालेला आहे. आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे. खडा मसाला घालून घेऊया. तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि मिरे घातलेले आहे. कांदा लाल होऊन द्यायचा आहे. टोमॅटो घालायचा आहे. शिमला मिरची, शिमला मिरची घातल्याच्या नंतर मीठ घालणार आहोत.
टोमॅटो घातल्यावर मीठ घातल्यामुळे मऊ होते. छान परतून घ्यायचं आहे. आता वाटाणे घालणार आहोत. इथे 1 वाटी घातलेला आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. आपल्या भाज्या छान झालेल्या आहेत मग. आता आपण मसाले घालूया. लाल तिखट थोडंसं, गरम मसाला, धनेपूड, काश्मीरी लाल तिखट, थोडीशी हळद. सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. हिरवी मिरची घातलेली आहे. तेलामध्ये घालायची नाही आपल्याला हिरवी मिरची. कोथिंबीर, आता छान आपल्या भाज्या झालेल्या आहेत. आता आपण भिजवलेला तांदूळ घालूया. तांदूळ घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालेले आहे. आता पाणी घालायचे आहे. आपल्याला इथे जास्त पाणी घालायचं नाही. फक्त तांदूळच्या थोडंसं वरती येईल एवढंच पाणी घालायचं आहे. कोथिंबीर घालूया. आपण तांदूळ भिजवले नसल्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं आहे. नाही तर आपला तांदूळ सुट्टा होणार नाही. त्यामुळे पाण्याची काळजी घ्यायची आहे. मी कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी एकदम. थोडंसं पाणी घालूया आम्ही. मीठ. आता झाकण लावून ठेवूया. पटकन होतो आपला पुलाव. जास्त वेळ 15 ते 20 मिनिट लागतं. पाहू शकता छान झालेला आहे आपला पुलाव. आता आपण फ्राय केलेले पनीर घालूया.
बघू शकता एकदम छान मस्त झालेला आहे आपला पुलाव. बटर घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचे आहे. बघू शकता आपला तांदूळ किती छान झालेला आहे. तांदूळ भिजू घालायचा अर्धा किंवा पाऊण तास भिजू घालू शकता. एकदम मस्त झालेला आहे. सुट्टा सुट्टा झालेला आहे. पाहू शकता खूप छान होतो हा पुलाव. नक्की करून पहा तुम्ही.